मी सौ प्रज्ञा वाळिंबे. दैनंदिन राशी भविष्य तुम्हाला आज गुरुवार निमित्त सांगणार आहे. समजून घ्या. उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून रोज दैनंदिन राशी भविष्य आणि इतर उपायही समजतील आणि त्याचा तुम्ही जरूर आपल्या जीवनामध्ये उपयोग करावा. एवढी मनापासून इच्छा. श्रीराम जय राम, जय जय राम. मेष राशीसाठी आजचा दिवस आहे. मेष राशीच्या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. जर त्यांना काही डिसिजन घ्यायचे असतील, कुठलेही लग्नाचे, नोकरीचे, घराचे, इतर कुठलेही जे त्यांना निर्णय घ्यायचे असतील तर त्यांनी पूर्ण विचारपूर्वक निर्णय घ्यायचे आहेत. महत्त्वाचे कामे आज टाळा. आणि जर तुम्हाला आज खूप इम्पॉर्टन्स काम करायचं असेल, म्हणजे समजा तुम्ही एखादी जागा घेतली, तुम्हाला त्याचा व्यवहार करायचा असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील ज्या आपल्या महत्त्वाच्या आहेत, ते तुम्हाला ती आज तुम्ही टाळायचं आहे. आज तुम्हाला फारशी अनुकूलता नाही आहे. सरकारी कामे तुमची अपूर्ण राहतील. विलंब अनुभवाल. तुम्ही आज बघा, तुम्ही प्रयत्न करून जर तुम्ही एखादं कार्य कराल तर तुम्हाला त्याला उशीरच होणार आहे. पण नंतर तुम्ही कराल तर तुम्ही आज तरी सध्या त्या प्रत्येक गोष्टीवर संयम ठेवा. वृषभ रास. अनावश्यक खर्च होऊ शकतो. आज तुम्हाला अशी अपेक्षा नसेल असा खर्च तुमचा आज होणार आहे. आज तुम्हाला संमिश्र दिवस आहे. थोडा चांगला, थोडासा वाईट नाही म्हणू शकत, पण जे काय म्हणजे आपण म्हणतो ना, आज मला समजा ₹1000 उगाच फटका बसला, असं काहीतरी होतं ना, तसा काहीतरी प्रकार आहे. त्यामुळे संमिश्र दिवस आहे. प्रलोभने टाळा. व्यसने नकोत. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचं व्यसन आज करू नये, कारण आज गुरुवार आहे. मार्गशीर्षचा तुमच्या घरामध्ये कोणी उपास तपास करत असेल वृषभ राशीच्या लोकांच्या घरामध्ये, तर कृपया त्यांनी आज नॉनव्हेज किंवा व्यसन वगैरे असं काही कुठल्याही प्रकारचं आज करू नये, तर त्यांना धनप्राप्तीसाठी अडथळे येऊ शकतात. प्रेमाने अपयश संभवतो. म्हणजे काय? प्रेमाने अपयश संभवणं म्हणजे तुम्ही म्हणतात ठीक आहे, समजा मी नेहमी नॉनव्हेज खातो वगैरे. आता बऱ्याच घरांमध्ये महिला उपवास करतात, पण त्यांचे मिस्टर किंवा घरातले इतर मुलं वगैरे खातात. पण कमीत कमी आजच्या दिवशी तरी तुम्ही हे सर्व टाळावं. मिथुन रास. अनुकूल दिवस आहे. नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. नवीन संधी मिळतील. भेटवस्तू मिळतील. आज तुम्हाला अचानकप्रमाणे ऑफिसमधून, घरून किंवा जुन्या मित्रमैत्रिणीकडून कुठली किंवा नातेवाईकांकडून एक भेटवस्तू येऊ शकते. आणि तुम्हाला नोकरीसाठी किंवा इतर काही जे काही तुमचं ध्येय असेल त्याच्यासाठी तुम्हाला आज नवीन संधी नक्की मिळणार आहे. कर्क रास. कामाचा ताण वाढेल. कर्क राशीवाल्यांना ऑफिसमध्ये, घरामध्ये किंवा ज्या बायका गृहिणी आहेत त्यांनासुद्धा आज कामाचा ताण वाढणार आहे. नोकरीत काही चांगले अनुभव येतील. क्रोधास आवर घालायचा आहे. आज तुम्हाला जर ऑफिसमध्ये, घरी किंवा इतर कुठेही प्रवास करताना वगैरे असं काही घटना घडल्या आणि तुम्हाला जर राग आला तर तुम्ही कृपया त्याच्यावर आज संयम ठेवायचा आहे कर्क राशीवाल्यांनी. सिंह रास. काही मनाविरुद्ध घडू शकते. दूरचे प्रवास होतील. मन आनंदी राहील. अडचणी दूर होतील. खर्च मात्र वाढतील. सिंह राशीच्या काही गोष्टी आज मनाविरुद्ध घडणार आहेत आणि त्यांचा खर्च आज त्यांना अपेक्षित नव्हता त्यापेक्षा जास्त होणार आहे. पण ह्या सगळ्यांमध्येही हे सगळं करून त्यांच्या मनाला आनंद मात्र आज मिळणार आहे. ते प्रसन्न राहणार आहेत. कन्या रास. संमिश्र ग्रहमान आहेत. काही बाबतीत प्रतिकूलता आहे. सगळ्याच गोष्टी आज मनासारख्या होणार नाही. काही होणार, काही नाही होणार. गरजूंना मदत करा. आज गुरुवार असल्याकारणाने एखादा जो उपाशी असेल, ज्याला अन्न मिळत नसेल, त्याला तुम्ही आज अन्नदान करा. दुपारनंतर काहीशी प्रगती साधाल. दुपारनंतर तुम्ही साधारण 4 नंतर तुम्हाला जे काही चांगलं कार्य करायचं असेल, म्हणजे गरजूंना अन्नदान वगैरे तुम्ही करा. त्याचं तुम्हाला चांगला अनुभव येणार आणि चांगली प्रचिती मिळणार आहे. तूळ रास. आज कामे पूर्ण करा. तूळ राशीवाल्यांनी त्यांची जी काही कामं त्यांना करायची इच्छा असेल किंवा जे काय असेल त्यांनी शक्यतो आज ती पूर्ण करायची आहे. मोठी गुंतवणूक आज टाळा. जर तुम्हाला कुठलेही शेअर्स म्हणा किंवा इतरही कुठल्या जे काही ह्याच्यामध्ये जर पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील, मोठी गुंतवणूक असेल, पॉलिसी म्हणा, काही असेल, तर ती तुम्ही आजच्या दिवशी तरी तुम्ही ती टाळावी. व्यावसायिक प्रतिस्पर्धी तुमचे माघार घेतील. मित्रांचे सहकार्य घ्या. आणि जर तुम्हाला काही डिसिजन घ्यायचे असतील तर तुमचे जवळचे विश्वासाच्या मित्रांचे तुम्ही आज नक्की सहकार्य घ्या आणि मदत घ्या. वृश्चिक रास. आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील. व्यावसायिक जागेत बदल संभवतो. व्यावसायिक जागेमध्ये कदाचित बदल होऊ शकतो. स्पष्टपणामुळे हितशत्रूंचा त्रास होऊ शकतो. वृश्चिक राशी ही स्पष्ट बोलणारी असते. मग कदाचित ह्या स्पष्ट बोलण्यामुळे किंवा त्यांच्या काही अशा स्वभावामुळे, खरेपणामुळे त्यांना त्यांचे जे हितशत्रू आहेत त्यांचा त्रास होऊ शकतो. म्हणजे आपण कधी चांगलं सांगतो, खरं बोलतो, मग त्याच्यामुळे दुश्मन तयार होतात आणि लोकांना ते चुकीचं वाटतं. हा त्रास आज तुम्हाला होऊ शकतो. धनुरास. अनुकूल ग्रहमान आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील. ध्यानधारणा करायची. धनुराशीवाल्यांनी आज
ध्यानधारणा करायची आहे. त्यांचे जे काही गुरु असतील किंवा ज्यांची जे साधना करतात त्यांनी ध्यान लावायचं आहे. म्हणजे आपल्या गुरूंना डोळे बंद करून मनापासून त्यांची आठवण करायची आहे. आणि आज त्यांना अचानकप्रमाणे कुठल्याही मार्गाने ऑफिसमधून किंवा LIC पॉलिसी किंवा इतरही काही त्यांचे जर घरचे असतील काही गुंततात त्याच्यातून त्यांना धनलाभ होऊ शकतो. आणि त्यांनी कोणाला जर कर्ज किंवा असे काही उसने पैसे वगैरे दिले असेल त्यांचे ते आज त्यांना मिळू शकतात. धनुराशीवाल्यांना. मकर रास मन उत्साही राहणार. मकर राशीवाल्यांचा आज आनंदी राहणार आहे. त्यांचं मन खूप उत्साही राहणार आहे. मात्र शत्रूंचा त्रास त्यांचा वाढणार आहे त्यांना आणि ते जाणवेल. आणि आज त्यांना कोर्टाच्या कामातही अपयश येणार आहे. तिथे त्यांना यश मिळणार नाही. पण हे सगळं करताना त्यांना संयम मात्र आज ठेवायचा आहे. कुंभ राशीवाल्यांचं मन आनंदी राहणार आहे. त्यांना सौख्य लाभणार आहे. घरातलं वातावरण चांगलं राहणार आहे. व्यवसायामध्ये त्यांच्या आज वाढ होणार आहे. अर्थसहाय्य मजबूत होणार आहे. त्यांचे जर काही आर्थिक परिस्थितीचं काही पैशाचं काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आज मात्र स्ट्रॉंग होणार आहे. वरिष्ठांची मर्जी त्यांना सांभाळणार. घरामध्ये बाहेर जे वरिष्ठ असतात आपल्यापेक्षा मोठे असतात त्यांचा मान राखणं आज त्यांना गरजेचं आहे. कुंभ राशीवाल्यांना. मीन राशीवाल्यांचा आजचा दिवस अनुकूल आहे. दिवसभरात महत्त्वाची कामे त्यांनी आज पूर्ण दिवसभरात त्यांनी आज त्यांची जी काही महत्त्वाची कामं असतील ते त्यांनी आज पूर्ण करायचे आहेत. त्यांना आर्थिक लाभ होईल. आरोग्याचे प्रश्न त्यांचे निर्माण होणार आहेत पण तरी त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. हे झालं तुमचं आजचं दैनंदिन राशी भविष्य गुरुवारचं. आता तुम्हाला आजचा एक महत्त्वाचा गुरुवारच्या निमित्ताने जो उपाय आहे तो म्हणजे आज दुसरा गुरुवार आहे. दुसरा गुरुवार म्हणजे 2चा आकडा. 2चा आकडा धनसंपत्तीचा असतो. आज तुम्ही कुठलेही दान करताना जर तुम्ही 2 दान केलेत म्हणजे 2 केळी, 2 ॲपल्स, 2 वडेपाव, कुठलंही जे काय तुम्हाला दान करायचं असेल फक्त तो गरजू असावा. म्हणजे त्याला बाबा म्हणजे तो गरजू म्हणजे त्याला भूक लागलेली आहे आणि त्याला अन्न मिळत नाही असं गरजू व्यक्ती जे असतात म्हणजे आपण बघतो स्टेशनला वगैरे असतात का त्यांना काही खायला वगैरे मिळत नाही असे भरपूर असतात रस्त्याने आपल्याला अशा गरजूंना द्यायचं आहे. काही बायका कसं करतात अन्नदान करायचं आहे म्हणून हल्ली ब्लॉकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कामवालीला किंवा वॉचमनला असं दिलं असतं. ते गरजू नसतात. ते ठीक आहे ते गरीब असतात किंवा पण त्यांना अन्न मिळत नाही असा भाग नसतो ना. त्यांच्या घरी अन्न शिजतं म्हणजे त्यांना राहायला घर असतं. अन्न शिजवण्याचा त्यांना काहीतरी पर्याय असतो. पण जे लोक रस्त्यावर राहतात त्यांचं काही नसतं तो त्यांच्या कर्माचा भाग असतो. प्रत्येकजण आपापल्या कर्माने जन्माला येत असतो. त्याच्यामुळे तुम्ही अशा लोकांना आज 2 गोष्टी दान करायच्या आहेत जे खूप दिवसापासून उपाशी असतात. आज तुम्ही ह्या 2 गोष्टीचं दान जर करणार आजच्या गुरुवारी मी म्हटली ना काही 2 चपात्या भाजी काही तुम्ही जर 2 दान करणार किंवा 2 व्यक्तींना दान करणार तर आजचं तुम्हाला हे जे कर्माचं फळ आहे हे इतकं मिळणार आहे का तुमचं कर्म असं याच्यासारखं आपण एखादी नाण्याची बाजू कशी पलटते तसं तुमचं कर्म स्ट्रॉंग होऊन तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला 101% मदत होणार आहे. 101% इतका आजचा दिवस शुभ आहे. फक्त दुसरा आकडा आल्यामुळे आज आपल्याला हे उपाय करायचे आहेत. आपण बाजारात जातो आपल्याला दिसतात जे लोक उपाशी असतात वगैरे असे दिसतात तिथल्या तिथे त्यांना 2 वडेपाव 2 केळी तुम्हाला तुमच्या परिस्थितीनं जसं देता येईल तसं तुम्ही द्यावं. आणि ज्या बायका खरंच देऊ शकतात त्यांनी चांगलं दान करावं आणि आजच्या दिवसाचा पूर्णपणे उपयोग करून घ्यावा आणि आपल्या आयुष्यामध्ये कर्माचं स्थान त्यांनी स्ट्रॉंग करायचं आहे. कारण का आपल्याला फक्त आपल्या जीवनामध्ये कर्मच पुढे नेतं. बाकी तुमचा पैसा अडका प्रॉपर्टी हे तुम्हाला काहीही उपयोगात येत नाही. तुमचे कर्म जसे घडतात तसं तुमचं आयुष्याचा शेवट चांगला होतो. आयुष्य पुढे आनंदी उत्साही आणि प्रसन्न होऊन आपण जगत असतो. त्यामुळे ह्या उपायाचा सगळ्यांनी विचार करायचा आहे आणि आपलं जीवन आनंदी सुखमय करायचं आहे. महाराजांच्या कृपेने महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंदी व धनप्राप्ती सुखसंपत्ती तुम्हाला मिळू दे एवढीच रामाचरणी महालक्ष्मीच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना. श्रीराम जय राम जय जय राम.